नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आजच्या ठळक घडामोडी. संजय राऊत यांना सांगायचे आहे की तुमच्याकडे कफन चोर, खिचडी चोर असताना तुम्ही आमच्यावर आरोप करू नका. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल लोंढे यांची टीका. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आज ठाण्यामध्ये भव्य प्रचार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराचे 73 कोटींचा विकास आराखड्याचे काम सुरू आहे. हे काम संत गतीने सुरू असल्याने विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन रखडले असल्याचा आरोप भाविकांनी व नागरिकांनी केला आहे. तर मंदिर प्रशासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 700 वर्षापूर्वीचे मूळ स्वरूप द्यायचे असल्याने श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यात सभा मंडपाच्या कामाची अडचण येत असल्याने सांगितले. या संदर्भात मंदिर प्रशासनाची आणि पुरातत्व विभागाची बैठक पार पडली. राधाकृष्ण विखे काँग्रेसच्या संपर्कात असूनही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज नगरमध्ये मोठा गौप्यस्फोट केला. ऊस उत्पादकांना न्याय देणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणा. आज सांगलीमध्ये माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेमधून केलं आव्हान. आज धाराशिवमध्ये संत श्रेष्ठ गोरोबा काकांच्या पुण्यतिथी यात्रा महोत्सवानिमित्त नयनरम्य समाधी स्थळांचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन. पहाटे संत श्रेष्ठ गोरोबा काकांच्या समाधी स्थळाची महापूजा करण्यात आली. उन्हाचा एवढा पारा असताना देखील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने लाखोच्या संख्येत उपस्थिती लावली. पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन करत ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला असून मंदिर संस्थांच्या व मुख्य पुजाऱ्यांच्या वतीने देखील भाविकांसाठी सुविधा देण्यात आल्यात. प्रत्येक लोकसभेला अर्जुन खोतकर मनी मिलन करतात. काँग्रेस आमदार कैलास गोरट्याल यांची खोतकरांवर टीका. तू जालना शहरात प्रत्येक विकासाच्या बाबी खाऊन टाकल्या. शुगर फॅक्टरी, लालबागचा राजा यासाठी आलेला निधी तू गडीगप करून टाकला, असे बरेच आरोप कैलास गोरट्याल यांनी खोतकर यांच्यावर केले. दिल्लीच्या विहिरीमध्ये पाणी आहे, ते पाणी छत्रपती संभाजीनगरात पोहोचले पाहिजे. पाणी प्रश्नावरून मंत्री अतुल सावे यांचे वक्तव्य. संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजीनगरात आयोजित ओबीसी समाजाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. सुनील तटकरे यांनीच अजित पवार यांना चढवून शरद पवार यांचे घर फोडले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मोठा स्फोट. चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी प्रश्नाची वाट लावली. मंत्री संदीपान भुमरे यांची खैरे यांच्यावर टीका. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.